CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। गावात पकडलेला साप जंगलात सोडण्यासाठी ते जनुना तलाव परिसरात गेले होते। यावेळी सापाने त्यांना दंश केला। यानंतर त्यांना अत्यवस्थ अवस्थेत खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे प्रथम उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोल्याला हलवण्यात येत असताना मार्गातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली। सोमवार 9 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मंगेश कांबळे यांनी एका निवासी भागातून अत्यंत विषारी साप पकडला होता। तो साप जंगलात सोडण्यासाठी ते जनुना तलाव परिसरात गेले होते। मात्र साप सोडताना मंगेश हे उपस्थितांसमोर सापाशी खेळू लागले आणि स्टंटबाजी म्हणजेच ओव्हर ऍक्टिंग करू लागले। या दरम्यान सापाने त्यांना अनेक वेळा दंश केला। काही वेळातच त्यांची प्रकृती खालावली आणि ते अत्यवस्थ झाले। मंगेश यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर त्यांची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्याचा सल्ला दिला। मात्र अकोल्याला जात असताना वाटेतच रुग्णवाहिकेचा धक्कादायक वाद समोर आला। नातेवाईकांनी आरोप केला आहे की पैशांच्या कारणावरून रुग्णवाहिका चालकाने रुग्णवाहिका टेंभुर्णा येथून पुन्हा खामगावच्या दिशेने वळवली। वेळेवर उपचार न मिळाल्याने आणि या गोंधळात मंगेश यांचा वाटेतच मृत्यू झाला। या प्रकारामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त केला। मृतक मंगेश कांबळे यांच्या पश्चात आई आणि 3 बहिणी असा परिवार आहे। घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। परिसरात एक अभ्यासू सर्पमित्र म्हणून त्यांची ओळख होती, मात्र एका चुकीच्या निर्णयामुळे त्यांनी स्वतःचा जीव गमावला। ही घटना सर्व सर्पमित्रांसाठी एक धोक्याची घंटा आहे। कोणत्याही वन्यजीवाशी खेळणे किंवा लोकांसमोर प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करणे जीवावर बेतू शकते। सापाला पकडणे हे कौशल्याचे काम आहे, करमणुकीचे साधन नाही। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।